आज बैठक झाली, बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे आणि जागा वाटपाच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का? येत्या 20 तारखेला राजीव गांधींची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं एक मोठी गॅदरिंग मुंबईमध्ये करण्याचा आम्ही आयोजित केलेला आहे। त्यासाठी स्वतः आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी आणि राहुलजी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि त्याची पूर्वतयारी आता मी ग्राउंड पण बघायला चाललेलो, दोन ठिकाणी ग्राउंड आम्ही फायनल करतोय। या ठिकाणी महाराष्ट्रभरातून संघटनेतले सगळे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे आणि इथूनच निवडणुकीचा शंकानंद महाराष्ट्राच्या विधानसभेचा केला जाईल अशा पद्धतीचं एक आयोजनाचं आज मीटिंग झालेली आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। येत्या 7 तारखेला महाविकास आघाडीची मीटिंग आयोजित केली गेलेली आहे। त्या मीटिंगमध्ये सुद्धा मग जागा वाटपांचा इश्यू असेल, जाहीरनाम्याचा इश्यू असेल, या सगळ्या विषयावरची चर्चा त्या ठिकाणी केली जाईल आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून आम्हाला ताकदीनं कसं पुढे जाता येईल आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कसा टिकवता येईल याच्यावरचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। कारण की आताचं जे महाराष्ट्रातलं सरकार आहे यांनी महाराष्ट्रातला स्वाभिमान विकलेला आहे। गुजरात धार्जनी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्राला लुटून सुरतेला देण्याचं काम चालू झालेलं आहे। महाराष्ट्र कर्जामध्ये डुबवून ठेवण्याचं काम सरकारने केलेलं आहे। महाराष्ट्राच्या जमिनी संपत्त्या सार्वजनिक उपक्रम विकण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र वाचवणं हा संकल्प आम्ही लोकांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या विषयावरची चर्चा आणि रणनीती आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेली आहे। परंतु जागा वाटपाच्या संदर्भामध्ये मुंबई असेल किंवा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस किती जागा असे ऐकिवात आहे की 110 ते 120 जागा काँग्रेस मागणार आहे आणि मुंबईत 16 जागांची तयारी। बघा, अजून जागा वाटपाच्या मीटिंगचं कुठली चर्चा झालेली नाही। वेगळे वेगळे आकडे आम्ही माध्यमातून ऐकतोय। काँग्रेस पक्षाची भूमिका महाविकास आघाडी म्हणून पुढे जाण्याची आहे। आमचे सहकारी उद्धव ठाकरे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, आमच्या अलायन्स असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आमचा मानस आहे। त्यामुळे 7 तारखेला जेव्हा ही मीटिंग होईल त्याच्यामध्ये पहिल्या फेजची चर्चा होईल आणि तिथून मग खऱ्या अर्थानं जागा वाटपाची तयारीची सुरुवात होईल। वरुण सरदेसाई आलेले होते, काँग्रेसच्या नेत्यांनाच भेटायला आलो होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। काय नेमकी चर्चा झाली? वांद्रे पूर्वच्या जागेबद्दल ते आग्रह आहे अशी सुद्धा चर्चा आहे, त्याच्या संदर्भात काही चर्चा झालेली आहे का? ते त्याच्यासाठी नाही आले। विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये काही आमदारांचं जे वोट क्रॉसिंग झालं त्याच्यामध्ये 7 आमदारांचं आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या उमेदवाराला आम्ही मतदानाचा निर्णय घेतला होता। त्याच्यातल्या 2 आमदारांनी जी गडबड केलेली होती त्याच्याबद्दलचं आयडेंटिफिकेशन त्यांनी जे केलेलं होतं ते दाखवण्यासाठी ते आलेले होते। मग आता ज्यांचं आयडेंटिफिकेशन केलेलं आहे त्यांच्यावर काँग्रेस काय कारवाई करणार? झाली कारवाई काँग्रेसच्या वतीनं झालेली आहे। आमच्या जवळ सगळे मुद्देसूद त्यांच्यासाठी चार्जशीट आमची तयार झालेली आहे। त्यामुळे कारवाई तुम्हाला थोड्या दिवसात आपल्याला पाहायला मिळणार। काँग्रेसने जे सांगितले ते 2 लोक, काँग्रेसने सांगितलेले 2 लोक आणि शिवसेनेने सांगितलेली 2 लोक सेम आहेत का? तुम्ही बरं, येस या चार्जशीट तयार झालेली आहे, ही चार्जशीट फाईल झालेली आहे का हायकमांडकडे? खरं तर महाराष्ट्राच्या सरकारवर आता आम्ही चार्जशीट तयार करतोय। राज्यातले विविध, कारण की मुंबई काँग्रेसने मुंबईतले इश्यू घेऊन
महाराष्ट्राच्या सरकारवर जी चार्जशीट लावलेली आहे ती आपण पाहिलेलीच आहे. मागच्या वेळेस त्याचं प्रकाशन झालेलं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेवर ज्या पद्धतीनं अन्याय केंद्रातल्या आणि राज्याच्या सरकारने जे केलेलं आहे त्याची एक चार्जशीट आम्ही तयार करतो आहे. ती पण चार्जशीट थोड्या दिवसामध्ये आम्ही जनतेसमोर आणणार आहोत. किशन सिद्दीकी यांचं नाव होतं आणि त्याच जागेवर आता वरुण सरदेसाई यांनी पक्ष बांधणी किंवा स्वतःची इमेज अजून जागा वाटपाचा कार्यक्रम कुठलाही झालेला नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये उमेदवार जे आहे, कारण की आपण पाहत आहे आमच्याकडे मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झालेली आहे. अनेक लोक अनेक विधानसभेमध्ये उत्सुक आहेत आणि त्यांचं काम पण अनेक लोकांचं सुरू झालेलं आहे. राम कदम यांनी या सगळ्या उमेदवारांचा सर्वे तो करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. येत्या 12 ऑगस्टपासून त्याचा सर्वे पण सुरू होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रयत्न करणं हे काही त्याला अडचणीचा भाग नाही आणि त्याच्यामुळे हे चालत राहणार आहे. त्याच्यामुळे जागा वाटपांचा जो प्रश्न आहे तो आम्ही सामोपचाराने सोडवू आणि महाविकास आघाडीमध्ये आमच्या सगळ्यांचा उद्देश एकच आहे की ही महाराष्ट्राला घातक असलेली, महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणारी जी सरकार महायुतीची महाराष्ट्रात आहे तिला कुठल्या हालतीतून महाराष्ट्रातून सत्तेतून बाहेर करणं हेच आमचं सगळ्यांचा प्रण आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतला जागा वाटपाचा प्रश्न हा एकदम सुरळीतपणे तो सुटेल. राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनेवर जे याचिका दाखल झालेली आहे कोर्टात त्याच्या मागे काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. वारंवार काँग्रेसने सुद्धा या योजनेला विरोध केलेला आहे. त्यामुळे या जी याचिका टाकलेली आहे त्याचे बोलविता धनी महाविकास आघाडी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुश्मनांना छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे सुद्धा पाण्यात दिसायचे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकामध्ये लोकांनी यांना परास्त केलं, पराजय केलं. त्यामुळे यांना काँग्रेसच आणि महाविकास आघाडी यांना दिसते आहे. जे कोणी कोर्टात गेले त्यांचा कुठलाही दूरपर्यंत महाविकास आघाडीशी संबंध नाही. आखरी या योजना ज्या आहेत, कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाची महालक्ष्मी योजना चालू आहे, तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाची महालक्ष्मी योजना चालू आहे, हिमाचलमध्ये काँग्रेस पक्षाची महालक्ष्मी योजना चालू आहे. आम्ही राजस्थानमध्ये होतो तिथं आमची योजना होती, छत्तीसगडमध्ये आमची योजना होती. त्याच्यामुळे जनतेसाठी योजना राबवणं हे काँग्रेसचंच काम आहे. हे आता आमची नक्कल करायला निघालेले आहेत. आज संजय गांधी निराधार योजना असतील, निराधार महिलांसाठी असलेल्या योजना असतील, राशन दुकानामध्ये गरीब लोकांना धान्य देण्याचं काम असेल तर हे काँग्रेसचंच आहे, ते काही यांचं नाही आहे. त्यामुळे आमची नक्कल करायला निघालेले लोक त्यांना जे हवेत गेलेले आहेत की लाडल्या बहिणीच्या ह्याच्यामध्ये आता आम्ही घाबरलेलो, आम्हाला काही घाबरायचं कारण नाही. महाराष्ट्रामध्ये महालक्ष्मी योजना महाविकास आघाडी आणेल. ज्याप्रमाणे आम्ही कर्नाटक आणि बाकी राज्यात ज्या ठिकाणी आहे, त्यामुळे आम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे. त्यांना घाबरगुंडी सुटलेली आहे आणि त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये ज्या लोकांची डोकं खराब होतात ते लोक दुसऱ्यावर या पद्धतीचे धोतांड आरोप लावताना पाहतोय. अजितदादांनी मात्र ट्विट केलेलं आहे. ते म्हणतात की झारखंडमध्ये महाविकास आघाडीनं मात्र आमच्याच लाडकी बहीण योजनेची नक्कल केली आहे आणि हे इथे मात्र विरोध करतात आणि तिकडे मात्र कोणी विरोध केलाय? आम्ही विरोध केलाच नाही ना. आम्हाला ही योजना आम्ही कंटिन्यू करणार आहोत आणि 1,500 नाही त्याच्यापेक्षा जास्त देणार आहोत. त्याच्यामुळे ज्या लोकांना आता भीती वाटायला लागलेली आहे ते लोक अशा पद्धतीच्या गोष्टी करतात आहेत. तुम्ही झारखंडचं कशाला करता? आमचं जे काँग्रेसचे सरकार आहे त्या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या योजना चालू आहेत आणि महालक्ष्मीच्या नावाने चालू आहेत. आम्हाला आमच्या भगिनींना आम्हाला लखोपती करायचं आहे, त्यांना महालक्ष्मी करायचं आहे. आमचा प्रयत्न आहे. आज महाराष्ट्रामध्ये 15,000 मुली आणि महिला गायब झालेल्या आहेत. आम्ही सातत्यानं विधानसभेत विचारलेलं आहे की कुठं आहेत. सरकारजवळ माहितीच नाही आहे.
सरकारला गायब झालेल्या माहिती आहे, पण त्या कुठं आहेत माहिती नाही. आताच आपण पाहतोय की ज्या 2 घटना ज्या मुंबईच्या जवळपास झाल्यात त्या घटना किती विदारक आहेत. या महाराष्ट्रामध्ये भगिनी आमच्या सुरक्षित नाही, आमच्या बहिणी सुरक्षित नाही आणि ह्या कुठल्या लाडल्या बहिणीच्या गोष्टी करतात आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांना आमच्यावर आरोप करायचं काही कारण नाही. आम्ही ही योजना कंटिन्यू करणार आहोत हे आम्ही लोकांमध्ये सांगू. आज लाईटचं बिल किती आलं लोकांना त्यांना थोडं लक्ष तर करावं ना. तुम्ही इकडे 1,500 देताय, 4,000चं बिल 2 बल्ब जळणाऱ्या गरीब घराच्या घरी तुम्ही पाठवलेले आहेत. म्हणजे 1,500 रुपये देताय आणि 4,000 रुपये लाईटच्या बिलमध्ये घेतात. महागाई वाढवलेली आहे, त्याचं उत्तर द्या ना. आरोप आमच्यावर करण्यापेक्षा ते स्वतःच गुरफटलेले आहेत, त्यांना कळतच नाही की काय करावं आणि लोकांसमोर कसं जावं. आणि म्हणून आमच्यावर आरोप करायचा नाही. तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला जनतेचं उत्तर द्यायचं आहे. त्यामुळे या महायुतीच्या सरकारने फालतू गोष्टी करून जनतेची दिशाभूल करू नये एवढाच आमचा त्यांना सल्ला आहे. शेवटचा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी काल भाषणामध्ये अमित शहांना अब्दालीची उपमा दिली आणि देवेंद्र फडणवीस यांना ढेकुणी याची उपमा दिलेली आहे. कुठेतरी भाषणाचा स्तर खाली जातोय असं नाही वाटत का आपल्याला? केंद्रातले गृहमंत्री अमित शहा आपल्या राज्यात आलेत, जे त्या पद्धतीचं वक्तव्य केलं तेही बरोबर नाही. आता शिवसेनेची भाषाच तशी आहे, त्याला आता आम्हाला याच्यावर फार काही चर्चा करायची नाही. काँग्रेस पक्षाचा मूळ जो प्रश्न आहे तो आहे शेतकरी. आज शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या आहे, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाई आहे आणि काँग्रेस पक्ष त्यांच्यासाठी लढाई करते आहे. त्यामुळे आम्हाला या वादात पडायचं नाही आहे. कोण काय बोलतोय काय नाही बोलत त्यांच्याकडे लक्ष करण्यापेक्षा आम्हाला जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या विषयावर कुठलंही वक्तव्य करण्याचं काही आम्हाला गरज नाही. आज काँग्रेसची बैठक हुई. आता प्रश्न विचारला की अजून तुम्हाला कोणाचं नाव घ्यायचं आहे का, आणि त्यावरती सचिन वाजे, अनिल देशमुख यांच्याबरोबरच जयंत पाटील यांचं नाव घेतात 2 वर्षानंतर. याकडे कसं पाहता? मी काल पण बोललो, ते म्हणतात की वाजे यांचा PA घेत होता पैसे. आता तर महाराष्ट्रामध्ये मंत्रीच पैसे घेतात, त्याच्यावरची चर्चाच होत नाही. मूळ प्रश्न आहे की घेतलं की नाही घेतलं, याला पुरावा काय? मंत्री पैसे घेतात आम्ही सांगतो तर त्याला म्हणतील उद्या की नाना पटोलेचा काय पुरावा? मूळ प्रश्न आहे की ऑडिओ व्हिडिओ राज्याच्या गृहमंत्र्याकडे आहेत. वाजे आता आरोपी आहे. वाजे म्हणतो की मी माननीय गृहमंत्र्याला सगळं माहिती दिलेली आहे. गृहमंत्री म्हणतात फडणवीस की मला काही कुठलं कागद आलेला नाही. आखरी मीडियाच्या सोबत कैदेत असलेला आरोपी कसा बोलू शकतो हाही प्रश्न निर्माण झालेला आहे. तर हे सगळं ठरवून केलेला कार्यक्रम आहे. जनतेचे प्रश्न त्याला डायव्हर्ट करायचे आहेत, जनतेचे मूळ प्रश्न बाजूला पडावेत. आणि म्हणून ही जी नौटंकी चाललेली आहे ज्याचा अंकच नाही, त्याला कुठं समाप्तीच नाही, अशा प्रश्नावर काँग्रेसला फार काही चर्चा करावं असं वाटत नाही आणि काँग्रेस याच्यावर फार काही बोलायला तयार पण नाही. बताइए कि आज जो बैठक हुई है, 2 बैठक बुलाई गई थी, MRCC और PCC की, क्या कुछ चर्चा हुई है सीट शेयरिंग को लेकर, और इस मीटिंग में क्या कुछ चर्चा हुआ? देखो 20 तारीख को भारत रत्न राजीव गांधी जी की जयंती हम लोग मनाने जा रहे हैं. आपको सबको ध्यात होगा कि राजीव जी का जन्म भी मुंबई में हुआ था और इस जयंती के उपलक्ष्य में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी, हमारे नेता राहुल जी यहाँ पर उपस्थित रहने वाले हैं. महाराष्ट्र भर से यहाँ पर बड़े पैमाने में संगठन के लोग आने वाले हैं और उसी समय में महाराष्ट्र में होने वाली विधानसभा का प्रचार का नारियल भी फोड़ा जाएगा. उसकी तैयारी की ये मीटिंग थी चुनाव की. इसमें जो हमें 4 सीट इस सरकार के ऊपर बनाना है, जो पब्लिकली हमें लोगों के सामने ये सरकार कैसी निकम्मी है, कैसे महाराष्ट्र के अस्तित्व को ख़त्म कर रही है, गुजरात के 2 लोगों को कैसी बेच रही है, और महाराष्ट्र में बेरोजगारी और किसान और महंगाई, ये इशू कैसे इन लोगों ने खड़े किए हैं और जिसे महाराष्ट्र को बर्बाद करने का काम इन लोगों ने किया है, इसके ऊपर की एक 4 सीट हमें बनाना है. उसके बारे में भी एक मंथन यहाँ पर हमने किया है और ये विषय के ऊपर आज की मीटिंग थी. और
आने वाले 7 तारीख को हम लोग महाविकास आघाड़ी के सब नेता बैठेंगे और उसमें जो हमारा चुनाव का एजेंडा है उस पर चर्चा होगी, सीट शेयरिंग के बारे में चर्चा होगी और उसके लिए क्या क्या करना पड़ेगा और उसकी रणनीति कैसी बनाई जाएंगी, उसके ऊपर की आज की मीटिंग का मूल उद्देश्य था। राज्य में कांग्रेस सबसे बड़ी पार्टी है, राज्य में कांग्रेस सबसे विकास आघाड़ी की बैठक होने जा रही है, उसमें कांग्रेस कितना सीटों पर चुनाव लड़ेगी? दावा यह भी किया जा रहा है कि मुंबई की 16 सीटों पर कांग्रेस जो है दावा ठोकेगी और पूरे राज्य में 110 से 120 सीटों पर चुनाव लड़ने की योजना है। कांग्रेस सबसे बड़ी पार्टी है राज्य में, तो उस हिसाब से सबसे ज्यादा सीट मांगने का जो है वो अधिकार रखती है। देखो, हमारा एक ही उद्देश्य है कांग्रेस का कि महाराष्ट्र का स्वाभिमान बेचने वाली जो सरकार आज महाराष्ट्र में है उसको सत्ता से परास्त करना, यही हमारा कांग्रेस का उद्देश्य है। और उसके लिए महाविकास आघाड़ी करके ये चुनाव के सामने हमें जाना है। जगह का सीट शेयरिंग का कोई इशू जो है वो जब हम लोग तीनों लोग बैठेंगे तब इस पे पूरी चर्चा होगी और चर्चा के माध्यम से उसमें रास्ता बनाया जाएगा। सुचारू रूप से महाविकास आघाड़ी महाराष्ट्र में सीट शेयरिंग में सफलता से उसको पूरा करेगी। नाना, जिस प्रकार से हमने देखा उद्धव ठाकरे ने फडणवीस के ऊपर टिप्पा टिप्पणी की, उसके बाद फडणवीस ने इस प्रकार से उद्धव ठाकरे कहा कि उनका संतुलन खो गया है, वो कुछ भी बकबक करते। फडणवीस के बयान को आप किस तरह देख रहे हैं? इस प्रकार से फडणवीस देखो, हमें इस तरह के भाषाओं में और कौन क्या बोल रहा है इसमें नहीं जाना है। कांग्रेस की भूमिका इसमें स्पष्ट है कि कांग्रेस को राज्य के किसानों की जो हालत है, आज जो देश में सबसे ज़्यादा अगर किसान ने आत्महत्या कोई राज्यों में की है वो महाराष्ट्र में की है। केंद्र की मोदी की सरकार हो, राज्य में एकनाथ शिंदे और बीजेपी प्रणीत सरकार हो, इस सरकार के गलत नीतियों से किसान बड़े पैमाने में महाराष्ट्र में सुसाइड कर रहे हैं, आत्महत्या कर रहा है। उनको बचाना हमारा दायित्व जाता है, उनको न्याय देना हमारा दायित्व जाता है। बेरोजगारी सबसे ज़्यादा महाराष्ट्र में है, यहाँ के युवाओं के हाथ को काम देना हमारा प्रथम उसमें कर्तव्य बनता है और उसके लिए कांग्रेस काम कर रही है। महंगाई कैसे कम की जाए उसके ऊपर भी कांग्रेस काम कर रही है और इसलिए इस तरह के वक्तव्य जो कोई भी लीडरशिप कर रही हो, कौन से भी दल के कर रही होगी, उस पर ध्यान देने से ज़्यादा जनता के प्रश्न कांग्रेस के लिए बड़े महत्व के। सर, वक्फ बोर्ड को लेकर ऐसी खबरें आ रही हैं कि सरकार उसमें बड़े बदलाव ला सकती है, इसको लेकर कांग्रेस की क्या भूमिका होगी? देखो, सरकार जो है महाराष्ट्र की सरकार, ये असंवैधानिक सरकार है। सितंबर महीने तक ये सरकार का क्या हाल होगा सुप्रीम कोर्ट में शेड्यूल 10 के आधार पर, यह आज मैं नहीं बोल सकता क्योंकि वो कोर्ट के अधीन है। रही वक्फ बोर्ड की बात है, कई इसमें वो लोग उलटफेर कर सकते हैं, उसमें कोई शंका नहीं है, लेकिन सरकार के पास चंद दिन बचे हैं। सरकार का काउंटडाउन शुरू हो चुका है। चंद दिनों में उनको किसको बर्बाद करना है, क्योंकि आज बड़े पैमाने में मुंबई शहर की प्रॉपर्टी बेची जा रही है, ज़मीनें बेची जा रही है, सार्वजनिक उपक्रम बेचा जा रहा है। मैं पुणे में था, पुणे में भी वही हाल है। कल मैं पिपरी चिंचवड़ में था, वही हाल है। पूरे महाराष्ट्र में आज सरकार ने जो पूरी सरकार की जो प्रॉपर्टियां है वो बेचने का काम शुरू कर दिया है। और गुजरात को ज़्यादा कैसे मदद हो, गुजरात के 2 लोगों को कैसी मदद हो, उसके ऊपर सरकार काम कर रही है। तो अब थोड़े ही चंद दिन बचे हैं, सरकार का काउंटडाउन शुरू हुआ है, तो इसलिए वो वक्फ बोर्ड में क्या कर रहे हैं और किधर क्या कर रहे हैं, ये इशू वो जितना गड्ढा खोदेंगे उस गड्ढे में ये खुद महाराष्ट्र की भाजपा प्रणीत महायुति की सरकार गिरेगी। एक अंतिम सवाल, कहा यह जा रहा है कि कांग्रेस का ज़्यादा से ज़्यादा फोकस विदर्भ की सीटों को लेकर है और राज्य भर में 110 से 120 सीटों पर लड़ना चाहती है। क्या कुछ मतलब आप लोगों ने बैठ के की है, उसमें क्या कुछ? देखो, हम जब बोला कि महाविकास आघाड़ी करके हम जब बैठेंगे तब इस पर चर्चा होगी, मेरिट के आधार पर चर्चा होगी और उस आधार पर हम सभी दल महाविकास आघाड़ी के जो सिटिंग एमएलए हैं उनकी सीट रिटेन की जाएगी। देखना, अब चर्चा शुरू होने के बाद उस पर जो भी इशू होंगे वो आपके सामने हम रखेंगे और सुचारू रूप से महाराष्ट्र में
सीट शेयरिंग का इशू महाविकास आघाड़ी की सॉल्व कराएगी। ना ये जो बात है ना, केंद्र सरकार द्वारा पार्लियामेंट में वक्फ एक्ट, जो वक्फ बोर्ड का कानून है, उसे बदलने की कोशिश की जाएगी। उसमें ये कहा जा रहा है कि 30 से ज़्यादा संशोधन जो है जो प्रॉपर्टीज वक्फ बोर्ड के पास है केंद्र सरकार चेंजेस किए जाएंगे। क्या आपको लगता है इसके चलते कहीं ना कहीं माइनॉरिटीज है उसको लेकर के अलग एजेंडा पे सरकार काम कर रही है? आपने देखा होगा कि हिंदू के नाम से केंद्र की सरकार आई, राज्य में देवेंद्र फडणवीस की सरकार हिंदू के नाम से अपने को देखने मिली। जो हिंदू के मंदिर थे उनको भी सरकार के कब्जे में इन लोगों ने लिया। फिर अपना सिद्धि विनायक जी हो, शिरडी के साईं बाबा जी हो, हमारे पंढरपुर के विठल भगवान जी हो, सब मंदिरों को इन लोगों ने सरकार के कब्जे में लिया। उनका पूरा आने वाला पैसा इन लोगों ने सरकार के कब्जे में लेकर इनके बगल बच्चों को इन लोगों ने बांटा। आज देवस्थान की जो प्रॉपर्टियां है उसको भी सरकार ने बेचा है। तो हिंदू को नहीं छोड़ा तो ये मुस्लिमों को छोड़ने वाले हैं क्या? तो इसलिए इनको कोई धर्म से लेना देना नहीं है। चुनाव में सिर्फ धर्म की बात करेंगे। और अब वक्फ बोर्ड के पास जो ज़मीनें हैं, अब इधर की ख़त्म होगी तो अभी मुसलमानों की ज़मीन बेचेंगे। तो इसलिए केंद्र में इसमें ये संशोधन लाना चाहते हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।